स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण कोऑर्डिनेशन हा पार्ट चालू केला की ज्याला आपण केमिकल कोऑर्डिनेशन असं म्हणतो. तर या केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये आपण प्रॉपर्टीज अँड टाइप्स ऑफ हार्मोन्स हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरला या हार्मोनल ॲक्शन्स पाहणार आहोत की ज्याला मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन असंही म्हटलं जातं. ह्या दोन प्रकारचे आहेत की ज्याला म्हटलं जातं मेम्ब्रेन रिसेप्टर किंवा मेम्ब्रेन ॲक्शन थ्रू आणि ज्याला म्हटलं जातं इंट्रासेल्युलर ॲक्शन. तर पहा, प्रॉपर्टीज पाहत असताना आपण सांगितलं होतं हार्मोन्स नेहमी टार्गेट स्पेसिफिक असतात, म्हणजेच टार्गेट ऑर्गनवरती त्यांचाच ॲक्शन होत असते आणि पुढे फिजिओलॉजी चेंज होत असते. त्याचसोबत ब्लडमध्ये आपण जेव्हा ब्लडचं केमिकल कॉम्पोजिशन पाहतो तेव्हा या ब्लडमध्ये नंबर ऑफ हार्मोन्स प्रेझेंट असतात आणि या प्रत्येक हार्मोनची ॲक्शन ही टार्गेट स्पेसिफिक असते. पण जी काही रिक्वायरमेंट आहे हार्मोनची ही फार कमी क्वांटिटीमध्ये लागत असते. म्हणजे जी बेसिक रिक्वायरमेंट ज्याला आपण म्हणतो की लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये हार्मोन्स हे नेहमी काम करत असतात. तर असे जे हार्मोन्स हे दोन प्रकारचे आहेत, वॉटर सोल्युबल आणि लिपिड सोल्युबल. तर वॉटर सोल्युबल हार्मोन आणि लिपिड सोल्युबल हार्मोन या केमिकल नेचरवरून या हार्मोनचे दोन काय होत असतात, मेकॅनिझम ऑफ ॲक्शनचे दोन काय आहेत, फॉर्मॅट आहेत. की पहिला जो फॉर्मॅट आपण पाहणार आहोत की ज्याला म्हटलं जातं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा ज्याला मोड ऑफ हार्मोन्स थ्रू सेल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं, आणि दुसरा आहे मोड ऑफ ॲक्शन थ्रू ज्याला म्हटलं जातं इंट्रासेल्युलर रिसेप्टर्स. म्हणजे हा रिसेप्टर याचा अर्थ काय की जिथं काय होणार आहे, आपण 11वीला बायोमॉलिक्युल्स या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक एन्झाईमची जशी सबस्ट्रेट स्पेसिफिक असतात तसंच इथं सुद्धा हार्मोन स्पेसिफिक असे काय राहत असतात, टार्गेट सेल राहत असतात. या सेलवरती सेल मेम्ब्रेनवरती रिसेप्टर्स प्रेझेंट असू शकतात किंवा सेलच्या सायटोप्लाझमवरती रिसेप्टर प्रेझेंट असतात. आता हे रिसेप्टरचे जे बाइंडिंग आहे हे केमिकल नेचर ऑफ हार्मोन्सवरती डिपेंड राहत असतं. की जसं सांगितलं हार्मोन दोन प्रकारचे आहेत, वॉटर सोल्युबल आणि लिपिड सोल्युबल. तर पहा, वॉटर सोल्युबल हार्मोनची ॲक्शन कशी असते हे पहिल्यांदा आपण पाहूया. तर पहा, वॉटर सोल्युबल हार्मोनमध्ये नेमकं कोण येतं की ज्याच्यामध्ये येतात अमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह्ज, पेप्टाइड किंवा ज्याला पॉलीपेप्टाइड असंही म्हटलं जातं. तर इथं जे डायग्राम काढलेली आहे या दोन्ही डायग्राममध्ये आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन दाखवलेला आहे. तर आपल्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन हा कन्सेप्ट आपण 11वीला पाहिलेला आहे की प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे स्ट्रक्चर आहे ज्याला लिपिड बायलेअर आणि ज्याच्यामध्ये काय आहे ते इरेग्युलर मॅनरनी प्रोटीन प्रेझेंट आहेत, म्हणजे हे बायलेअरचं स्ट्रक्चर आहे. इथं सुद्धा हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन काढलेला आहे तो आहे की ज्याच्यामध्ये ON यांचा काढलेला आहे, आणि इकडं जो काढलेला आहे की ज्याला म्हटलं जातं युटेरियन वॉलचा प्लाझ्मा युटेरियसमध्ये ज्या काही सेल्स प्रेझेंट आहेत या सेल्समधला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन काढलेला आहे. म्हणजेच दोन ज्या हार्मोनचे ॲक्शन आपण पाहणार आहोत, इथं ज्या हार्मोनचं नाव आहे ज्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलं जातं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि दुसरं जे हार्मोन आहे ज्याला इस्ट्रोजन असं म्हटलं जातं. तर नेमकं या हार्मोनचं मेकॅनिझम कसं होतं हे पाहायचं आहे. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे एक वॉटर सोल्युबल हार्मोन आहे, आणि वॉटर सोल्युबल हार्मोन हे प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही किंवा पेनिट्रेट करू शकत नाही. का? कारण या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये लिपिड बायलेअर प्रेझेंट असतो, त्यामुळे जे काही लिपिड सोल्युबल हार्मोन आहेत तेच प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करू शकतात किंवा पेनिट्रेट करू शकतात किंवा ज्याला आपण म्हणतो की हे परमिएबल असतात. आता पहा, जेव्हा वॉटर सोल्युबल हार्मोन हे एखाद्या टार्गेट सेलकडे जातं तेव्हा या टार्गेट सेलवरती जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती रिसेप्टर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. आता हे जे रिसेप्टर असतात हे स्पेसिफिक हार्मोनसाठी असतात, म्हणजेच इथं सुद्धा हार्मोन स्पेसिफिसिटी हा पॉईंट काय होतो, क्लिअर होतो. समजा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा सिक्रेट झाल्यानंतर सेल मेम्ब्रेनवरती जे काही रिसेप्टर्स प्रेझेंट असतात ह्या रिसेप्टर बरोबर यांचं बाइंडिंग होतं. म्हणजे इथं या सेलमध्ये दाखवलेला आहे हा रिसेप्टर आहे, आणि या रिसेप्टरमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे फिट झालेलं आहे. हे जेव्हा फिट होतं तेव्हाच त्याला म्हटलं जातं की ज्याला हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. म्हणजे स्पेसिफिक हार्मोन जेव्हा प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती प्रेझेंट असलेल्या रिसेप्टर बरोबर इंटरॅक्ट होतो तेव्हा त्याच्यामुळे जो कॉम्प्लेक्स तयार होतो याला हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर या रिसेप्टरमध्ये जे काही सेल्स प्रेझेंट आहेत या सेल्स एक एन्झाईमचं सिक्रेशन करतात. त्या एन्झाईमचं नाव आहे ॲडिनिलेट सायक्लेज.
ॲडिनिलेट सायक्लेज हे एन्झाईम सिक्रेशन होतं आणि हा एन्झाईम सिक्रेशनचा जो पार्ट आहे याला म्हणलं जातं रिस्पॉन्स फर्स्ट असं म्हणलं जातं. रिस्पॉन्स फर्स्ट. त्याच्यानंतर आपण रिस्पॉन्स सेकंड कडे जातो. म्हणजे नेमकं काय होतं, हे कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर एन्झाईम सिक्रेट झालं. एन्झाईम सिक्रेट झाल्यानंतर सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले जे काही ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट जे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत, याचंच कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सायक्लिक एएमपी मध्ये होतं. हे कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला या एन्झाईमची गरज असते. म्हणजे सुरुवातीला कॉम्प्लेक्स तयार होतो, या कॉम्प्लेक्समुळे एन्झाईमचं प्रोडक्शन होतं आणि एन्झाईम हे ॲक्टिवेट होतं. ॲक्टिवेट झाल्यानंतर एटीपीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये केलं जातं, सायक्लिक एएमपी मध्ये केलं जातं. म्हणजे एका सिंगल एटीपी पासून नंबर ऑफ सायक्लिक एएमपी फॉर्मेशन होतात आणि हे जे सायक्लिक एएमपी मुळे काय होतं की ज्याच्यामध्ये त्या सेलमध्ये प्रेझेंट असलेले जे काही एन्झाईमची ऍक्शन आहे किंवा एन्झाईम ऍक्टिव्हिटी ही स्टार्ट होते आणि या एन्झाईम ऍक्टिव्हिटीमुळे फिजिओलॉजिकल ऍक्शन त्याला सुरुवात होते आणि की ज्याच्या सुरुवात होते म्हणजे नेमकं काय होतं की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे, आपण फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचा रोल पाहिलेला आहे. ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही ओव्हेरियन फॉलिकल्स आहेत या फॉलिकलची ग्रोथ करण्यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची गरज असते. म्हणजे जेव्हा ओव्हरीच्या सेल मेम्ब्रेन मधून हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे सेलमध्ये एंट्री करतात तेव्हा एन्झाईम ऍक्शनमुळे सायक्लिक एटीपीचं कन्व्हर्जन हे सायक्लिक एएमपी मध्ये होतं आणि सायक्लिक एएमपी मुळे त्या सेलमध्ये प्रेझेंट असलेले जे काही एन्झाईम्स हे काय होतात, स्टिम्युलेट होतात आणि या एन्झाईम ऍक्शनमुळे काय होत असते, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स हा स्टार्ट होतो आणि यालाच म्हटलं जातं मेटाबॉलिक कंट्रोल ऑफ सेल असंही म्हटलं जातं. आता इथं फिजिओलॉजी रिस्पॉन्स स्टार्ट होतो म्हणजे काय होतं, ओव्हेरियन फॉलिकलची ग्रोथ होते. हे फंक्शन कोणाचं आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे इन जनरल आपण सांगतो की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे ओव्हरीची ग्रोथ होत असते किंवा ओव्हरीमध्ये प्रेझेंट असलेल्या फॉलिकलची ग्रोथ होत असते की ज्याच्यामध्ये प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे हे काय होत असतात, चेंजेस होत असतात. पण चेंजेस होत असताना नेमकं ओव्हरीमध्ये ते कशा पद्धतीने जातं आणि नेमकी ऍक्शन कशी होते याला म्हणलं जातं मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू सेल मेम्ब्रेन किंवा ज्याला म्हणलं जातं थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. मेम्ब्रेन रिसेप्टर हा वर्ड का वापरलेला आहे, कारण हे वॉटर सोल्युबल हार्मोन आहे. वॉटर सोल्युबल हार्मोन मध्ये कॅटाकोलामाइन हे हार्मोन येत असतं आणि या वॉटर सोल्युबल हार्मोनच्या बाबतीमध्ये वॉटर सोल्युबल हार्मोन हे सेल मेम्ब्रेन पास करू शकत नाहीत कारण याच्यामध्ये लिपिडचे 2 लेयर असतात. त्यामुळं अशा पद्धतीचे हार्मोनचे जे रिसेप्टर्स आहेत हे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन वरती प्रेझेंट असतात. म्हणून याला म्हणलं जातं मोड ऑफ हार्मोन्स ऍक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर. कारण मेम्ब्रेन वरती रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत त्या स्पेसिफिक हार्मोनचे, म्हणून याला म्हणलं जातं मेम्ब्रेन रिसेप्टर असं म्हणलं जातं. याच्यामध्ये पहिला जो रिस्पॉन्स असतो तो म्हणजे काय असतो, फॉर्मेशन ऑफ एन्झाईम ज्याला म्हणलं जातं ॲडिनिलेट सायक्लेज असं म्हणलं जातं. आणि जो सेकंड रिस्पॉन्स आहे तो सेकंड रिस्पॉन्स म्हणजे काय आहे, फॉर्मेशन ऑफ सायक्लिक एएमपी. आणि त्याच्यानंतरचा पुढचा रिस्पॉन्स आहे किंवा याच्यासाठी जे को फॅक्टर लागत असतात की ज्याच्यामध्ये कॅल्शियम प्लस प्लस या आयन्सची गरज असते. म्हणजेच आपण रिप्रोडक्शन या टॉपिकमध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे ओव्हरीमध्ये प्रेझेंट असलेल्या फॉलिकलची ग्रोथ होते हा पार्ट आपण स्टडी केला होता. पण नेमकी हार्मोनची ऍक्शन ही आता आपल्या लक्षात आलेली आहे की हार्मोन ऍक्शन ही कशा पद्धतीने होते आणि या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज हार्मोन कशा पद्धतीने कंट्रोल करण्याचं काम करतं हे याच्यावरून आपल्याला काय होतं, क्लिअर होतं. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे ओव्हेरियन फॉलिकलची ग्रोथ ही कंट्रोलमध्ये राहत असते. हे जर हार्मोन सिक्रेट झालं तरच ओव्हेरियन फॉलिकलची ग्रोथ होत असते. हे हार्मोन जर नसेल तर ओव्हेरियन फॉलिकलची ग्रोथ होत नाही. का, कारण एन्झाईम सिक्रेट होत नाही. एन्झाईम सिक्रेशनमुळे सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी स्टिम्युलेट होत नाहीत. याला थर्ड रिस्पॉन्स असंही म्हणू शकतो. आणि त्यामुळं या हार्मोनमुळे काय होत असतं, ही फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळतो की जिथं फॉर एक्झाम्पल ओव्हेरियन ग्रोथ होत असते. हा झाला पहिला रिस्पॉन्स किंवा याला म्हटलं जातं मोड ऑफ ऍक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर्स. हा वॉटर सोल्युबल हार्मोनच्या बाबतीमध्ये आहे. पुढे इथं जी डायग्राम काढलेली आहे याला म्हटलं जातं मोड ऑफ ऍक्शन थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर. म्हणजे हा सुद्धा सेल मेम्ब्रेन हा काढलेला आहे. या सेल मेम्ब्रेन मध्ये सुद्धा 2 लेयर हे लिपिडचे आहेत.
समोरासमोर काय राहणार आहे, त्यांचे टेल रिजन राहणार आहेत लिपिड मॉलिक्यूल. हे जे स्ट्रक्चर आहे हे आपण 11वीला सिंगर आणि निकोल्सन या मॉडेलमध्ये हे पाहिलेलं आहे की याच्यामध्ये लिपिडचे 2 लेअर असतात आणि मध्ये प्रोटीन हे इरेग्युलर मॅनरने असतात. म्हणूनच त्याला फ्लुइड ज्याला काय म्हणलं जातं, सिंगर आणि निकोल्सनने एक्सप्लेन केलेलं जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेनचं मॉडेल आहे. आता हे 2 लिपिडचे लेअर आहेत आणि हा जो कन्सेप्ट आहे कोणासाठी आहे, लिपिड सोल्युबल हार्मोनच्या बाबतीमध्ये आहे. लिपिड सोल्युबल हार्मोन फॉर एक्झाम्पल ज्याला स्टिरॉइड हार्मोन असंही म्हणलं जातं की ज्याच्यामध्ये सेक्स हार्मोन्स येतात. याच्यामध्ये एक हार्मोन एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे इस्ट्रोजन. इस्ट्रोजनमुळे काय होत असतं, युटेरसमध्ये प्रेझेंट असलेले जे स्ट्रक्चर आहे त्याची ग्रोथ होत असते किंवा युटेरसमध्ये रिपेअरिंग प्रोसेसचं जे काम आहे हे इस्ट्रोजन हार्मोनमुळे होत असतं. आता इस्ट्रोजन हार्मोन कोण सिक्रेट करतं, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. इस्ट्रोजन हार्मोन हे कोण करत असतात की जेव्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे ओव्हरीमधले फॉलिकल्स यांची ग्रोथ होत असते तेव्हा त्या फॉलिक्युलर सेल्स ह्या इस्ट्रोजन हार्मोनचं सिक्रेशन करतात. आता जेव्हा इस्ट्रोजनचं सिक्रेशन होतं तेव्हा ते इस्ट्रोजन ब्लडमध्ये येतं. डायरेक्ट हार्मोनचं जे सिक्रेशन आहे डायरेक्ट ब्लडमध्ये असतं. हे आपण लास्ट लेक्चरला हा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. आता हा जो पार्ट आहे इंट्रासेल्युलर रिसेप्टर, याचा अर्थ काय होतो की जे काही लिपिड सोल्युबल हार्मोन आहेत यांना मेम्ब्रेन रिसेप्टरची गरज नसते. मेम्ब्रेन रिसेप्टरची गरज कोणाला आहे, वॉटर सोल्युबल हार्मोनला आहे. का, कारण हे लिपिड लेअर पास करू शकत नाहीत. इकडं लिपिड सोल्युबल हार्मोन असल्यामुळं सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेले लिपिडचे जे काही 2 लेअर आहेत हे इझिली पास हे लिपिड सोल्युबल हार्मोन करतात. जेव्हा इस्ट्रोजन हार्मोन हे ब्लडमध्ये येईल तेव्हा ब्लडमधून हे टार्गेट ऑर्गनकडे जाणार आहे. म्हणजेच नेमकं कुठं जाणार, युटेरसमध्ये जाणार. युटेरसमध्ये प्रेझेंट असलेल्या सेलमध्ये जाणार आहे. आता पहा, हे लिपिड सोल्युबल आहे त्यामुळे या लिपिड सेल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेले लिपिडचे बाय लेयर त्यांनी पास केलेले आहेत. त्यानंतर ते सायटोप्लाझममध्ये आलं. सायटोप्लाझममध्ये या ऍक्शनच्या बाबतीमध्ये सायटोप्लाझममध्ये रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. एन्झाईम आणि रिसेप्टर यांचं बाइंडिंग होतं आणि त्यामुळे जे स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स. हे स्ट्रक्चर तयार झालं. हे स्ट्रक्चर एन्झाईम सिक्रेशन करणार. एन्झाईम सिक्रेशनमुळे तिथली एन्झायमॅटिक ऍक्शन काय होणार आहे, स्टिम्युलेट होणार आहे. आता हे रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर हे काय करतं, न्यूक्लियसचा वॉल पेनिट्रेट करतं आणि न्यूक्लियसमध्ये डीएनए प्रेझेंट असतो. ह्या डीएनए वरती जीन्स प्रेझेंट असतात. ह्या जीन बरोबर यांचं काय होतं, बाइंडिंग होतं. पुढे जो काही डीएनएचा एक स्पेसिफिक सिक्वेन्स आहे, जो काही सेगमेंट आहे त्याला आपण जीन असं म्हणतो. या जीनमुळे काय होतं, ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस होते की ज्याच्यामध्ये एमआरएनए फॉर्मेशन होतं आणि एमआरएनए पासून काय तयार होतं, प्रोटीन तयार होतात. म्हणजेच इथं काय होऊ शकतं, एखादं एन्झाईम सुद्धा तयार होऊ शकतं. म्हणजेच ही जी ऍक्शन आहे आणि या एन्झाईममुळे काय होणार आहे, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स होणार आहे, दिसणार आहे. तो कोणता असेल, टिश्यू ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. आता फॉर एक्झाम्पल पहा की जे आपण रिप्रोडक्शन टॉपिकमध्ये शिकलो की काय, इस्ट्रोजनमुळे नेमकं काय होणार, युटेरसमध्ये प्रेझेंट असलेला जो काही युटेरसचा वॉल आहे याची रिपेअरिंग प्रोसेस की याच्यामध्ये एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम हे जे लेअर पाहिले होते की युटेरसमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे त्याचा थिकनेस वाढत असतो आपण सांगितलेलं आहे. ही जी ऍक्शन आहे सेम अशीच आहे. जेव्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे फॉलिकलची ग्रोथ होईल, फॉलिक्युलर सेल्स हा इस्ट्रोजनचं सिक्रेशन करतील. इस्ट्रोजन हे ब्लडमध्ये येईल, ब्लडमधून ते टार्गेट ऑर्गनकडे जाईल. हे लिपिड सोल्युबल आहे त्यामुळे युटेरसचा जे काही वॉल आहे ते इझिली पेनिट्रेट करतील. म्हणजेच युटेरसमधल्या सेल ज्या सायटोप्लाझममध्ये जातील. सायटोप्लाझममध्ये रिसेप्टर प्रेझेंट आहे, या रिसेप्टर बरोबर बाइंड होईल त्यामुळे रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स तयार होईल. परत सेम एन्झाईम सिक्रेट होणार त्यामुळं ते न्यूक्लियसचा वॉल पेनिट्रेट करणार आणि ते न्यूक्लियसमध्ये जाणार. न्यूक्लियसमध्ये डीएनए प्रेझेंट आहे. डीएनए म्हणजे इथं काय होणार आहे, ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस होणार आणि या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये एमआरएनए तयार होणार आणि एमआरएनए पासून काय तयार होणार, प्रोटीन तयार होणार. म्हणजेच इथं एन्झाईम सिक्रेशनचं काम होतं. पुढे या एन्झाईममुळे फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स म्हणजेच सेलची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी इथं काय होते, स्टार्ट होते की ज्याच्यामध्ये जो काही ओव्हॅरियन वॉल आहे याची ग्रोथ होते. म्हणजेच तिथं प्रेझेंट असलेला टिश्यूची ग्रोथ होते आणि त्याच्याचबरोबर त्याचं डिफरन्सिएशन होतं. म्हणजेच हा जो पार्ट आहे लिपिड सोल्युबल हार्मोनच्या बाबतीमध्ये जे इझिली न्यूक्लियस पर्यंत जातात. इकडचा पार्ट आहे हा वॉटर सोल्युबल हार्मोनच्या बाबतीमध्ये सेम जे काही स्टेप्स आहेत ते सेम आहेत. म्हणजे सुरुवातीला रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स, इथं सुद्धा रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स. त्यानंतर जनरेशन ऑफ सेकंड रिस्पॉन्स, फर्स्ट रिस्पॉन्स हे आहे
फॉर्मेशन ऑफ एन्झाईम. सेकंड रिस्पॉन्स आहे सायक्लिक AMPचं कन्व्हर्जन, सॉरी जे ATPचं कन्व्हर्जन AMP. इथं सुद्धा सेम रिस्पॉन्स आहे, म्हणजे स्टेप सेम आहेत, पण नेचरवरून दोघांचे मोड ऑफ ॲक्शन याच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. तर इथं आपला मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू मेम्ब्रेन रिसेप्टर आणि थ्रू इंट्रासेल्युलर रिसेप्टर हा पॉईंट इथं आपण काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. याच्यावरती ॲक्च्युली जुन्या सिलेबसमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन हा टॉपिक संपल्यानंतर हा कन्सेप्ट होता, पण आपल्या नवीन सिलेबसमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन याच्या फर्स्ट इंट्रोडक्शनमध्येच हा पॉईंट दिलेला आहे. याच्यानंतर आपण एंडोक्राइन ग्लँड्स हा पार्ट चालू करतोय. हार्मोनल ॲक्शन संपल्यानंतर आता आपण एंडोक्राइन ग्लँड्स या टॉपिकमध्ये ज्या काही ह्युमन बॉडीमध्ये येणाऱ्या नंबर ऑफ ग्लँड्स दिलेले आहेत या ग्लँड्स पाहणार आहोत. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण हायपोथॅलॅमस ही एंडोक्राइन ग्लँड पाहणार आहोत. तर पहा, कोणत्याही स्ट्रक्चरला ग्लँड असं का म्हटलं जातं की ज्याच्या सिक्रेटरी फंक्शनवरून. लास्ट लेक्चरला मी असंही सांगितलं होतं, ग्लँड्स या दोन प्रकारच्या आहेत, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. आता आपण या टॉपिकमध्ये एंडोक्राइन ग्लँड्स पाहणार आहोत, म्हणजेच या ग्लँड्स हार्मोन सिक्रेशनचं काम करणार आहेत. हार्मोन सिक्रेट करणाऱ्या ग्लँड सुद्धा युनिसेल्युलर आहेत आणि मल्टीसेल्युलर आहेत. तर या ग्लँड्समध्ये आपण नंबर 1 ग्लँड पाहणार आहोत, हायपोथॅलॅमस. तर पहा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये जेव्हा आपण नर्वस सिस्टीम म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम हा पार्ट चालू केला की ज्याच्यामध्ये फोरब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन हे 3 रिजन पाहिले, तेव्हा फोरब्रेन मधला जो काही लास्ट पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगतो की डायन्सेफेलॉनचा पार्ट, की ज्याच्यामध्ये थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस हे स्ट्रक्चर आहेत. म्हणजेच हायपोथॅलॅमस हा डायन्सेफेलॉनच्या फ्लोअरला प्रेझेंट असलेले एक स्ट्रक्चर आहे की ज्याचं एम्ब्रियोनिक ओरिजिन हे एक्टोडर्म आहे. हा पार्ट आपण सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पाहिला होता. तर या नर्वस सिस्टीमच्या बाबतीमध्ये जे काही फंक्शन्स होते हायपोथॅलॅमसचे तेही आपण पाहिलेले आहेत. मी सांगितलं होतं की प्रत्येक टॉपिकमध्ये, फिजिओलॉजीच्या टॉपिकमध्ये आपल्याला हायपोथॅलॅमसचे फंक्शन हे नव्यानं पाहायला मिळणार आहेत. तर लास्ट लेक्चरला आपण लास्ट म्हणजे कंट्रोल हा टॉपिक पाहत असताना हायपोथॅलॅमसचे नंबर ऑफ फंक्शन्स पाहिलेले आहेत. पण एंडोक्राइन सिस्टीममध्ये जी ग्लँड येते की ज्याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं, तर या एंडोक्राइन फंक्शनबद्दल आज आपण बोलणार आहोत. मग हायपोथॅलॅमस ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. ही एंडोक्राइन ग्लँड पिट्युटरी ग्लँडच्या मदतीनं ही एंडोक्राइन सिस्टीम काय करत असते, कॅरी करत असते, किंवा कोऑर्डिनेशन पद्धतीनं यांचं हे कोऑर्डिनेशनचं मेकॅनिझम, केमिकल कोऑर्डिनेशनचं मेकॅनिझम होत असतं. तर हे जे हायपोथॅलॅमस याचे जे हार्मोन्स आहेत हे आपण आता पाहणार आहोत. तर पहा की एम्ब्रियोनिक ओरिजिनमध्ये याचं जे स्ट्रक्चर आहे एक्टोडर्मल इन ओरिजिन असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण लोकेशन सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पाहिलेलं आहे की ज्याला फ्लोअर ऑफ डायन्सेफेलॉन याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं, की जो इन्फेरियर पार्ट ऑफ थॅलॅमस असंही म्हटलं जातं. त्यानंतर याचं स्ट्रक्चर सगळ्यात महत्त्वाचं, ॲक्च्युली हायपोथॅलॅमस हा एक न्यूरोसिक्रेटरी टिश्यूपासून बनलेलं स्ट्रक्चर आहे. याचाच अर्थ याच्यामध्ये नर्व सेल्स प्रेझेंट आहेत, म्हणजेच हा एक नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. तर स्ट्रक्चरली याच्यामध्ये जे काही ज्याला म्हटलं जातं ॲग्रिगेशन ऑफ नर्व सेल्स किंवा न्यूरोसिक्रेटरी ज्या सेल्स आहेत यांचं जे ॲग्रिगेशन आहे याला हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया असं म्हटलं जातं. या हायपोथॅलॅमसमध्ये नर्वस टिश्यू प्रेझेंट आहे की ज्याच्यामध्ये सायटॉन म्हणजे नर्व सेल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सायटॉन आणि ॲक्झॉन आले. तर हा जो सायटॉनचा पार्ट आहे, सायटॉन ऑफ न्यूरॉन, ज्याला म्हटलं जातं हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया. म्हणजे हायपोथॅलॅमसमध्ये ज्या काही ॲग्रिगेशन ऑफ नर्व सेल्स आहेत याला हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया असं म्हटलं जातं. आणि या हायपोथॅलॅमिक न्यूक्लियामध्ये येतं कोण की ज्याच्यामध्ये सुप्राऑप्टिक आहे, पॅराव्हेंट्रिक्युलर आहे, त्यानंतर डॉर्सोमेडियन आहे आणि डॉर्सो ज्याला म्हटलं जातं मेडियन किंवा वेंट्रेलियन असं म्हटलं जातं. तर ह्या 4 आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी ह्या हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे या हायपोथॅलॅमसचं जे कनेक्शन आहे, हायपोथॅलॅमस हा पिट्युटरी ग्लँडला अटॅच होत असतो. पुढच्या लेक्चरला आपण पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण जेव्हा डायन्सेफेलॉन हा पार्ट पाहिला तेव्हा त्या डायग्राममध्ये हायपोथॅलॅमसमध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हा पार्ट दाखवला होता. त्यानंतर आपण त्याच्याच खाली बिलो द हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर दाखवलं होतं. ॲक्च्युली पिट्युटरी ग्लँड ही एक मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे असं म्हटलं जातं, कारण आपल्या बॉडीमध्ये ज्या काही इतर एंडोक्राइन ग्लँड आहेत, फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड असेल किंवा इतर ग्लँड आहेत, यांना कंट्रोल करण्याचं काम हे पिट्युटरी ग्लँड करत असतं. तर
हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लॅंड यांच्यामध्ये जे कनेक्शन्स प्रेझेंट असतं हे दोन प्रकारचे असतात. कारण पिट्युटरी ग्लॅंडमध्ये पुढे आपण पाहणार आहोत की दोन लोब असतात, जे अँटेरियर साईडला प्रेझेंट आहे ज्याला अँटेरियर लोब, जे पोस्टेरियर साईडला प्रेझेंट आहे ज्याला पोस्टेरियर लोब असं म्हटलं जातं. तर हायपोथॅलॅमस आणि अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लॅंड याच्यामध्ये जे कनेक्शन प्रेझेंट आहे याला हायपोफायसियल पोर्टल ब्लड वेसल्स असं म्हटलं जातं. म्हणजे यांच्यामध्ये कम्युनिकेशन्स असतं की या पोर्टल ब्लड वेसल्स थ्रू होत असतं. हायपोथॅलॅमस जे काही अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंडला कम्युनिकेट्स होणार आहे तो यांच्या थ्रू होणार आहे. त्यानंतर जो पिट्युटरी ग्लॅंडचा जो पोस्टेरियर लोब आहे यांच्यासोबत जे कनेक्शन आहे की जे ॲक्झॉन्स ऑफ न्यूरॉन्स, म्हणजे जे हायपोथॅलॅमसचे जे काही न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत या सिक्रेटरी सेलचा जो काही ॲक्झॉनल पार्ट आहे की या ॲक्झॉनल पार्ट थ्रू पोस्टेरियर लोब सोबत याचं काय होणार आहे, कनेक्शन होणार आहे. याचाच अर्थ असा होतो की हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लॅंड यांच्यामध्ये नेहमी कम्युनिकेशन्स असतं. आता का कम्युनिकेशन होत असतं, तर हायपोथॅलॅमस हा पिट्युटरी ग्लॅंडला कंट्रोल करण्याचं काम करत असतो. आत्ताच मी म्हणाले की आपल्या बॉडीमधली सगळ्यात मोठी ग्लॅंड ज्याला मास्टर ग्लॅंड असं म्हटलं जातं की जी पिट्युटरी ग्लॅंड आहे. म्हणजे मास्टर ग्लॅंड त्याच्या फंक्शनवरून त्याला मास्टर ग्लॅंड असं म्हटलं जातं की जी पिट्युटरी ग्लॅंड इतर एंडोक्राइन ग्लॅंडला कंट्रोल करण्याचं काम करत असतं. की जसं सांगितलं की थायरॉइड ग्लॅंड आहे की ज्याच्यामध्ये ॲड्रिनल ग्लॅंड आहे, ओव्हरीज आहेत, टेस्टिस आहेत, या सगळ्या ग्लॅंडला कंट्रोल करण्याचं काम हे पिट्युटरी ग्लॅंड. आणि पिट्युटरी ग्लॅंडला कंट्रोल करण्याचं जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं हायपोथॅलॅमस. आता हे जे कंट्रोल आहे हे केमिकल कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून आहे, म्हणूनच आपल्या टॉपिकचं नाव आहे केमिकल कोऑर्डिनेशन. तर हायपोथॅलॅमसच्या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं की सायटान सोबत कुणाबरोबर कनेक्शन आहे आणि ॲक्झॉन सोबत कुणासोबत तो कनेक्ट होतो, अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लॅंड आणि पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लॅंड. जो काही हायपोथॅलॅमसचा जो फंक्शनल पार्ट आहे ज्याला हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया असंही म्हटलं जातं. आता पहा, जेव्हा आपण हायपोथॅलॅमसचा फंक्शनल पार्ट आजच्या लेक्चरला पाहणार आहोत, याच्यामध्ये आपण हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस हा पॉईंट या लेक्चरला पाहणार आहोत. याच्यामध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं की ज्याला न्यूरो हार्मोन्स असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट करण्याचं काम आणि त्याच्यात सोबत इनहिबिटिंग फॅक्टर. आता पहा, रिलीजिंग फॅक्टर म्हणजे काय, तर या रिलीजिंग फॅक्टरमुळं हायपोथॅलॅमस नेहमी पिट्युटरी ग्लॅंडच्या अँटेरियर पार्टला स्टिम्युलेट करत असतो. फॉर एक्झाम्पल की जो थायरॉइड रिलीजिंग फॅक्टर जे आता आपण पाहणार आहोत, की लक्षात ठेवायचं रिलीजिंग फॅक्टर हे जे फॅक्टर आहेत किंवा इनहिबिटिंग फॅक्टर आहेत, ह्या दोन्ही फॅक्टरमुळे स्टिम्युलेशन हे कोणाला मिळणार आहे, पिट्युटरी ग्लॅंडला मिळणार आहे. पिट्युटरी ग्लॅंडचा अँटेरियर पार्ट लक्षात ठेवायचं. अँटेरियर पार्टला हायपोथॅलॅमस नेहमी स्टिम्युलेट करत असतो विथ द हेल्प ऑफ रिलीजिंग फॅक्टर अँड इनहिबिटिंग फॅक्टर. पोस्टेरियर जो पार्ट आहे, पोस्टेरियर पार्टमध्ये हायपोथॅलॅमसने स्वतः सिक्रेट केलेले हार्मोन्स येत असतात की ज्याला न्यूरो हार्मोन्स असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन आहे आणि त्यानंतर अँटी डायुरेटिक हार्मोन आहे. हे दोन्ही हार्मोनचा जो रोल आहे की ज्याच्यामध्ये आपण एक्सक्रीशन या टॉपिकमध्ये अँटी डायुरेटिक हार्मोनचा रोल पाहिलेला आहे की वॉटर लेवल कमी झाल्यानंतर अँटी डायुरेटिक हार्मोन सिक्रेट होतं, ब्लडमधली वॉटर लेवल कमी झाल्यानंतर हे हार्मोन सिक्रेट होतं की ज्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो की नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमधली परमिएबिलिटी वाढते आणि परमिएबिलिटीमुळे वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं. म्हणजेच होमिओस्टॅसिस मेंटेनन्ससाठी अँटी डायुरेटिक हार्मोन काम करत असतं असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरा हार्मोन आपण ऑक्सिटोसिन की ज्याला डिलिव्हरी हार्मोन असं म्हटलं जातं, या हार्मोनचा रोल सुद्धा रिप्रोडक्शन या टॉपिकमध्ये आपण पाहिलेले आहे. आता आपण पाहणार आहोत रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर. तर इथे मी नंबर ऑफ रिलीजिंग आणि इनहिबिटिंग फॅक्टर लिहिलेले आहेत, याच्यापेक्षा अधिक आणखी असू शकतात. तर पहा, पहिलं जे रिलीजिंग फॅक्टर आहे की जे कोणतं आहे, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. या हार्मोनचे स्पेलिंग आपल्याला पाठ करावे लागतात किंवा कालांतराने आपल्याला सतत वाचन केल्यामुळे हे लक्षात राहतात. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन लक्षात ठेवायचं. सुरुवातीचं जे नाव आहे हे ॲड्रिनो, हे ॲड्रिनल ग्लॅंडसाठीचं हार्मोन आहे. पण आताच मी सांगितलं रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर हे फक्त पिट्युटरी ग्लॅंडला स्टिम्युलेट करत असतात. तर ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन म्हणजे हे एक रिलीजिंग हार्मोन आहे. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन यालाच ARH म्हटलं जातं किंवा कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन असंही म्हटलं जातं, म्हणून याला CRF असंही म्हटलं जातं. आता या हार्मोनची ऍक्शन हा एक रिलीजिंग हार्मोन आहे. हा रिलीजिंग हार्मोन फक्त हायपोथॅलॅमस सिक्रेट करत असतो.
या रिलीजिंग हार्मोनची ऍक्शन ही नेमकी कुणाला असते, तर अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. इट स्टिम्युलेट्स अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. कशासाठी हे स्टिम्युलेट केलं जातं, फॉर द सिक्रिशन ऑफ ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन हे पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर पार्टचा हार्मोन आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रत्येक पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन पाहणार आहोत. त्याच्यामुळं या पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन पाहत असताना ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनचा रोल पाहणार आहोत. लक्षात ठेवायचं, जिथं जिथं ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन येणार आहेत, या ट्रॉपिक हार्मोनमुळं एखाद्या ग्लँडला स्टिम्युलेशन असणार आहे. जेव्हा पिट्युटरी ग्लँड ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट करणार आहे, तेव्हा ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेशन मिळणार आहे फॉर द सिक्रेशन ऑफ इट स्पेसिफिक हार्मोन. म्हणजे ॲड्रिनल ग्लँड हार्मोन सिक्रेट करते हे फंक्शन आपण सांगतो, पण हे हार्मोन सिक्रेशन होण्यासाठी सुरुवात कोणापासून होत असते, हायपोथॅलॅमस. सुरुवातीला हायपोथॅलॅमस हा ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करणार. या रिलीजिंग हार्मोनमुळं अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळणार आणि अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड हे काय करणार आहे, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट करणार आहे. आणि या हार्मोनचा टार्गेट ऑर्गन हे कोण असणार आहे, ॲड्रिनल ग्लँड. आता हे मेकॅनिझम जसं जसं आपण ग्लँड पाहणार आहोत तसं आणखी सोपं होत जाणार आहे. पुढं दुसरं हार्मोन आहे हायपोथॅलॅमसचा, ज्याला थायरोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर म्हटलं जातं. थायरोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर. आता या फॅक्टरमुळे काय होतं, पुन्हा अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळतं. कशासाठी, फॉर द सिक्रेशन ऑफ थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे हार्मोन कोणाला स्टिम्युलेट करणार, थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करणार. कशासाठी, थायरॉक्सिनच्या सिक्रेशनसाठी. हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. जेव्हा ब्लड मधली थायरॉक्सिनची लेवल ही फार मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा थायरॉक्सिन हे हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट करतं. थायरॉक्सिननं हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट केलं की हायपोथॅलॅमस हा थायरोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट करतो. या फॅक्टरमुळं अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड हे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे कमी करतं. हे कमी केल्यामुळं थायरॉइड ग्लँडचं जे सिक्रेशन आहे थायरॉक्सिन, याची लेवल सुद्धा काय होते, कमी होते. म्हणजे थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिनचं सिक्रेशन कधी करेल, जेव्हा थायरॉइड ग्लँडला पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट करेल. म्हणजेच ब्लडमध्ये जेव्हा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे प्रेझेंट असेल, तेव्हाच थायरॉइड ग्लँड ही थायरॉक्सिनचं सिक्रेशन करणार आहे. याची लेवल जर कमी आली तर काय होणार आहे, थायरॉक्सिनचं सिक्रेशन सुद्धा ऑटोमॅटिक कमी येणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅकमध्ये आपण हे दोन्ही एक्झाम्पल पाहिले होते की ज्याच्यामध्ये एक्सेस थायरॉक्सिनचं सिक्रेशन झाल्यानंतर जे मेकॅनिझम होतं त्याला पॉझिटिव्ह फीडबॅक, आणि जेव्हा कमी प्रमाणामध्ये असतं तेव्हा निगेटिव्ह फीडबॅक. ह्या मेकॅनिझममध्ये आपण दोन्ही एक्झाम्पल पाहिले होते. सुरुवात हायपोथॅलॅमसच्या रिलीजिंग फॅक्टरकडून. हायपोथॅलॅमसने रिलीजिंग फॅक्टर जर केला, आता इथं रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट केला तर स्टिम्युलेशन मिळणार पुढच्या हार्मोनच्या सिक्रेशनसाठी. जेव्हा हा इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट करतो तेव्हा काय होईल, पिट्युटरी ग्लँडला हे इनहिबिट केलं जातं, त्याचं सिक्रेशन हे थांबवलं जातं. याला निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम असं आपण म्हटलं होतं. हा झाला थायरॉइड रिलीजिंग फॅक्टरचा पॉइंट. त्याच्यानंतर आहे सोमॅटोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, SRH. सोमॅटोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, यालाच ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर असंही म्हटलं जातं. पहा, मी जेव्हा आपण 11वीचे काही टॉपिक पाहतो किंवा 12वीचा फिजिओलॉजीचा टॉपिक स्टार्ट करतो, तेव्हा मी प्रत्येक वेळेला हा कन्सेप्ट सांगत असते की ग्रोथ हार्मोनची ऍक्शन ही नेमकी कुणावरती होणार आहे. ग्रोथ हार्मोनमुळे सेल डिव्हिजन प्रोसेस वाढते. ग्रोथ हार्मोनमुळे मसल्स हे स्ट्रॉंग होत असतात. बोन्समध्ये सुद्धा, म्हणजे प्रत्येक पार्टमध्ये सेल डिव्हिजनची प्रोसेस ही काय होत असते, वाढत असते. कारण आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी नंबर ऑफ सेल्स तयार होणं हे गरजेचं असतं. मग आता हे सोमॅटोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे कोणाचं हार्मोन आहे, हायपोथॅलॅमसचं हार्मोन आहे. या हार्मोनची ऍक्शन ही कुठं होणार, अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळणार. त्यामुळं अँटेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड हार्मोन सिक्रेट करणार, ज्याला म्हणलं जातं ग्रोथ हार्मोन, किंवा यालाच म्हणलं जातं सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असं म्हणलं जातं. या हार्मोनमुळे काय होणार आहे, तर या हार्मोनची ऍक्शन ही सोमॅटिक सेलवरती होणार, म्हणजे सेल डिव्हिजन होणार. ग्रोथ हार्मोन जर प्रॉपर अमाऊंटमध्ये असेल
तरच काय होतं, आपल्या बॉडीची ग्रोथ होत असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल, कॉमन एक्झाम्पल, की आपली हाईट ही या ग्रोथ हार्मोनवरती डिपेंड असते. ज्यांच्याकडे ग्रोथ हार्मोन हे लॅक असतं, एका ठराविक पिरियड, जेव्हा तुम्ही ग्रोईंग स्टेजमध्ये असतात तेव्हाच या ग्रोथ हार्मोनचा उपयोग होतो. जेव्हा ग्रोईंग स्टेज निघून गेली आणि ग्रोथ हार्मोन जर सिक्रेट होत असेल, याला हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन किंवा याचे सुद्धा काही डिसऑर्डर्स आहेत, हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. त्यानंतर पुढचं हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर. आता हे हार्मोन काय आहे, GnRF रिलीजिंग फॅक्टर आहे. ह्या हार्मोनमुळे नेमकं काय होतं, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळतं. कशासाठी, की ज्याच्यामध्ये म्हटलं जातं पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन, की जे ओव्हरीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आपण या ल्युटिनायझिंग हार्मोनचा रोल पाहिलेला आहे. ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे काय होत असतं, ओव्ह्युलेशन होत असतं. आणि त्याच्याच सोबत ही पिट्युटरी ग्लँड ही इंटरस्टेशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे टेस्टिसमध्ये सिक्रेट होत असतं. म्हणजेच हे या हार्मोनमुळे हे टेस्टेस्टेरॉन हार्मोन सिक्रेशन होत असतं. म्हणजे गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग फॅक्टर जेव्हा सिक्रेट होतो तेव्हाच पिट्युटरी ग्लँड ही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH हार्मोन आणि ज्याला इंटरस्टेशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे हार्मोन सिक्रेट करू शकते. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. पार्च्युरेशन नंतर ॲक्च्युली जे काही आपल्याकडे फिमेलमध्ये ज्या काही मेमरी ग्लँड्स आहेत यांचं फंक्शन स्टार्ट होतं, की ज्याच्यामध्ये सिक्रेशन ऑफ मिल्क. आता जेव्हा ह्या प्रोलॅक्टिन हार्मोन इनहिबिटिंग फॅक्टरमुळे काय होत असतं, ह्या हार्मोनची लेवल ही कमी केली जाते. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट होतो, ज्यालाच डोपॅमाइन असंही म्हणलं जातं, की जो प्रोलॅक्टिन हार्मोन पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करणार आहे याला थांबवण्याचं काम केलं जातं. हे हायपोथॅलॅमस, इथं इनहिबिटिंग फॅक्टर. त्याच्यानंतर आहे मेलॅनोसाइट रिलीजिंग फॅक्टर आणि मेलॅनोसाइट इनहिबिटिंग फॅक्टर. रिलीजिंग फॅक्टरमध्ये पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं जातं आणि मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेशनसाठी. आणि दुसरं जे आहे इनहिबिटिंग हार्मोन हे आहे टू इनहिबिट मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टर याच्यामध्ये हायपोथॅलॅमसनं सिक्रेट केलेल्या या रिलीजिंग आणि इनहिबिटिंग फॅक्टरमुळे पिट्युटरी ग्लँड जेव्हा रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट करतो, रिलीजिंग फॅक्टरमुळे पिट्युटरी ग्लँड एखाद्या दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँडला स्टिम्युलेट करत असतो आणि इनहिबिटिंग फॅक्टरमुळे पिट्युटरी ग्लँडचं हार्मोन हे काय होत असतात, तिथं स्टॉप होत असतात. फक्त थायरॉइड स्टिम्युलेटिंग जे काही हार्मोन आहे, ज्याला आपण म्हणलेलं आहे की थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर, हा सिक्रेट झाल्यानंतर इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट होत नाही. कारण हे जे मेकॅनिझम आहे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम थ्रू कंट्रोल केलं जातं. बाकी हार्मोनच्या बाबतीमध्ये रिलीजिंग आणि इनहिबिटिंग फॅक्टर हे काय होत असतात, सिक्रेट होत असतात. फक्त थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर किंवा थायरॉइड ग्लँडचं जे मेकॅनिझम आहे हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम थ्रू हे कंट्रोल केलं जातं. इथं आपण हायपोथॅलॅमस, त्याच्याच बरोबर आणखी आहे गॅस्ट्रिन रिलीजिंग फॅक्टर, गॅस्ट्रिन इनहिबिटिंग फॅक्टर, अशा पद्धतीचे आणखी हार्मोन आहेत. पण मेन जे हार्मोन आहेत ते आपण हायपोथॅलॅमसच्या इथं पाहिलेले आहेत, की जो रिलीजिंग फॅक्टर आहे आणि इनहिबिटिंग फॅक्टर आहे. कशा पद्धतीनं, की जो पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो आणि पिट्युटरी ग्लँडची ऍक्शन ही हायपोथॅलॅमसनं सिक्रेट केलेल्या रिलीजिंग किंवा इनहिबिटिंग फॅक्टरवरती ही डिपेंड राहत असते. आता हा विषय आपला पाठांतराचाच आहे. पुढे जेव्हा आपण पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ ग्लँड्स, की पिट्युटरी ग्लँड आता जे हार्मोन सिक्रेट करणार आहे याच्यामध्ये पहिलं हार्मोन ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन आहे किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, याचा रोल पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण स्पेसिफिक थायरॉइड ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, टेस्टिस, ओव्हरीज हा पार्ट तर आपला झालेलाच आहे, अशा ग्लँडही पाहणार आहोत. म्हणजे इतकं डीप नॉलेज या केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये आहे की पूर्ण जे काही एंडोक्राइन सिस्टीम आणि कोऑर्डिनेशन हा जो टॉपिक आहे हा नीट लेवलचा सिलेबस हा आपला बोर्ड सिलेबस आहे. म्हणजे आधी होता आणि आताही आहे. त्यामुळं फक्त टेक्स्टबुकचं जरी वाचन केलं तरी आपल्याला हा पुरेसा आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पिट्युटरी ग्लँड हा पार्ट पाहूया.